एक आदिवासी महिला होती 19 वर्षाची, रेणुका डेंगळे म्हणून, आणि ती शेतात काम करत होती. तर ती 5 महिन्याची गरोदर होती आणि तिला फुरसे या विषारी जातीच्या सापाने दंश केला. तर तिचा सासरा शेतात शेजारीच काम करत होता. तर त्याने तो साप पाहिला आणि तो साप मारला आणि तो साप बरोबर घेऊन ती जरा डोंगरावर, आदिवासी पट्टा असल्यामुळे जरा उंचावर काम करत होते. तर 2 किलोमीटर ती खाली पायी चालत आली. नंतर तिच्या सासऱ्याजवळ सायकल होती, मग तिला सायकलवर बसवलं आणि त्यांनी जवळच्या PSCच्या जवळच्या रुग्णालयात नेलं, सरकारी रुग्णालयात. तर तिथं त्यांनी तपासलं तिला आणि पुढच्या उपचारासाठी तालुका रुग्णालयात पाठवलं. तालुका रुग्णालयातही तिला चेक केलं. तिला जरा त्रास होत होता आणि ती 5 महिन्याची प्रेग्नंट होती, गरोदर होती. गरोदर असल्यामुळे त्यांनी रिस्क न घेता तिला सिव्हिल हॉस्पिटलला पाठवलं. तर सिव्हिल हॉस्पिटलला गेल्यावर म्हणजे तिला 12 तास झालेच होते एवढ्या सगळ्या प्रोसेसमध्ये, आणि मग तिला तिथं ॲडमिट केलं गेलं आणि तिला ते सगळे संभाव्य धोके समजून सांगितले की गर्भपात होऊ शकतो, बाकीचे जे कॉम्प्लिकेशन होणार असतात ते सगळे तिला सांगितले. आणि त्यामुळे तिथं ती आधीच घाबरली आणि तिथले रुग्णालयातले पण गर्दी पाहून ती आधीच घाबरली. त्यामुळे ते तिथं थोड्या वेळ थांबले आणि त्यांनी डिस्चार्ज घेऊन परत ते घरी आले. घरी येता येता तिला रक्ताची उलटी व्हायला लागली. त्यांनी तसंच मांत्रिकाकडे नेलं. मांत्रिकाकडे त्यांनी ते काय त्यांनी मंत्र वगैरे टाकले आणि परत मग घरी येऊन थांबले. घरी येऊन आल्यानंतर दुसऱ्या दिवशी तिला रक्ताच्या उलट्या परत व्हायला लागल्या, पोटात दुखायला लागलं, अंगावर जायला लागलं आणि मग त्यांनी पुन्हा हॉस्पिटलमध्ये नेलं. हॉस्पिटलमध्ये एका खाजगी रुग्णालयात दाखल केलं आणि तिला सर्पदंशावरचे इंजेक्शन सुरू केले. परंतु त्या सर्पदंशाची लस इतकी सिव्हिअर रिॲक्शन आली त्या लसीला की ती एकदम शॉकमध्ये गेली आणि खूपच सिरियस झाली. तिचा BP कमी झाला, नाडीचे ठोके लागत नव्हते आणि मग त्यांनी रुग्णाला आपल्याकडे ॲडमिट करण्यासाठी पाठवलं. तर आपल्याकडे जेव्हा ती आली तर ती खूपच सिरियस अवस्थेत होती. म्हणजे ती 5 महिन्याची गरोदर होती, तिच्या अंगावर जात होतं, तिचा BP कमी झाला होता, पल्स पण कमी झाली होती, तिला चक्कर येत होती, नाकातोंडातून हिरड्यातून रक्त येत होतं आणि रक्ताच्या उलट्या होत होत्या. त्यामुळे ती खूपच अतिशय क्रिटिकल कंडिशन होती. तर आम्ही तिला ॲडमिट केलं आणि तिच्यावर उपचार सुरू केले. उपचार सुरू केल्यानंतर मग 24 तासामध्ये तिला आम्ही ती इंजेक्शनची रिॲक्शन मॅनेज करून तिला परत ASV सुरू केलं. तिला ASVच्या 10 लसी देण्यात आल्या, परत अँटीबायोटिक बाकीचे सगळे उपचार केले आणि ती जरा थोडी सेटल झाली. मग दुसऱ्या दिवशी आम्ही तिची सोनोग्राफी केली. सोनोग्राफी केल्यानंतर त्या सोनोग्राफीमध्ये बाळाचे ठोके पण व्यवस्थित होते आणि बाळ पण व्यवस्थित नॉर्मल होतं. कारण अशा गरोदर महिलेला जर विषारी सर्पदंश झाला तर त्या महिलेचं एक तर रक्तस्राव जास्त होऊन गर्भपात होऊ शकतो आणि मुलाचे जो गर्भ असतो त्याचं पण मध्ये गर्भातच मृत्यू होऊ शकतो. पण हे बरे झाले आणि बाळाची पण तब्येत चांगली झाली आणि ती पण नंतर चांगली झाली. एक 8-10 दिवस उपचार केले आम्ही तिच्यावर. तिला रक्ताच्या बाटल्याही चढवायला लागल्या, 2 बाटल्या दिल्या रक्ताच्या आणि मग ती व्यवस्थित बरी झाली. नंतर तिचे दिवस भरल्यानंतर मग सरकारी रुग्णालयात ती महिला प्रसूत झाली आणि मुलीला एका जन्म दिला. तर ती मुलगी पण खूप छान आनंदात होती आणि ती महिलेला पण आम्ही वाचवण्यात यश आलं आणि मुलीलाही वाचवण्यात यश आलं. त्यामुळे आम्हाला तर खूपच आनंद झाला. पण फॅमिलीलाही सगळ्यांना व्यवस्थित ते मुलीचं नाव मग तिने प्रणाली ठेवलं की परत जाऊन तिचा प्राण परत आला असं म्हणून त्यांनी प्रणाली ते नाव ठेवलं. आणि ही केस आमच्या अशा कायम लक्षात राहिली की त्या महिलेला, आदिवासी महिला होती, तिचाही जीव वाचला आणि मुलीचाही जीव वाचला.